श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नोव्हेंबर 2025 साठी मीन राशीचे राशी भविष्य. नोव्हेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोव्हेंबर मासिक राशीफल 2025 नुसार नोव्हेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी सरासरी किंवा थोडा चांगला परिणाम आणू शकतो. सूर्य 16 नोव्हेंबरपर्यंत तुमच्या 8व्या घरात भ्रमण करेल. ही अनुकूल स्थिती नाही. 16 नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या भाग्यगृहात राहील. येथून सूर्य तुम्हाला सरासरी परिणाम देऊ शकतो. मंगळ संपूर्ण महिन्यात तुमच्या भाग्यगृहात भ्रमण करेल. जरी भाग्यगृहात मंगळाचे भ्रमण चांगले मानले जात नसले तरी त्याच्या स्वतःच्या राशीस्थान आणि त्यावर गुरुच्या दृष्टिकोनामुळे तुम्ही मंगळाकडून मिश्र किंवा सरासरी परिणामाची अपेक्षा करू शकता. बुध 23 नोव्हेंबरपर्यंत तुमच्या भाग्यगृहात भ्रमण करेल, जे अनुकूल स्थान मानले जात नाही. 23 नोव्हेंबर नंतर बुध तुमच्या 8व्या घरात जाईल, जे तुलनेने चांगले स्थान मानले जाते. या महिन्यात गुरुचे भ्रमण अनुकूल परिणाम आणेल. दरम्यान 2 ते 26 नोव्हेंबर दरम्यान शुक्र 8व्या घरात, त्यापूर्वी 7व्या घरात आणि 26 नोव्हेंबर नंतर भाग्यघरात भ्रमण करेल. त्यामुळे शुक्र बहुतेक वेळा तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकतो. या महिन्यात शनी तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करेल. शिवाय 28 नोव्हेंबरपर्यंत शनी वक्री राहील. या कारणामुळे तुम्ही शनीच्या अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. या महिन्यात शनीवर गुरुचा मजबूत प्रभाव आहे, त्यामुळे मिश्र परिणाम मिळू शकतात. राहूचे भ्रमण या महिन्यात अनुकूल परिणाम आणत नाही असे दिसते, परंतु केतूच्या संक्रमणामुळे तुम्ही अनुकूल परिणामाची अपेक्षा करू शकता. अशा प्रकारे नोव्हेंबर 2025 महिना तुम्हाला मिश्र परिणाम देऊ शकतो, ज्याचे परिणाम सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडे चांगले असू शकतात. या महिन्यात तुमच्या करिअर घराचा स्वामी चांगल्या स्थितीत असेल. या महिन्यात तुमच्या 5व्या घरात गुरु उच्च स्थानी असेल, ज्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होण्यास मदत होईल. बौद्धिक कार्यात गुंतलेल्यांसाठी गुरुची ही स्थिती खूप अनुकूल मानली जाईल. विशेषतः व्यवसायाशी संबंधित बाबीचा विचार केला तर महिना सरासरी परिणाम देऊ शकतो, कारण या महिन्यातील बहुतेक दिवस बुध ग्रहाचे संक्रमण अनुकूल स्थितीत नसते. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन काहीही प्रयोग करू शकणार नाही, परंतु जुन्या प्रयत्नांमध्ये चांगली प्रगती होताना दिसते. नोकरीच्या बाबतीत 10व्या घराचा स्वामी बुध अनुकूल स्थितीत चांगली परिणाम देऊ शकते. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात 6व्या घराचा स्वामी सूर्याची कमकुवत स्थिती अनुकूल नाही. याचा अर्थ महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात काही अडचणी येऊ शकतात. गुरु आणि केतूची अनुकूल स्थिती या समस्यांना कायम राहण्यापासून रोखेल. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात काही अडचणी कायम राहिल्या तरी तुम्ही लवकरच त्यावर मात कराल आणि तुमच्या कामाला चांगली दिशा देऊ शकाल. तुम्ही तुमचे निश्चित केलेले ध्येय देखील काही प्रमाणात साध्य कराल. त्या तुलनेत महिन्याच्या दुसऱ्या 6 महिन्यात पहिल्या 6 महिन्याच्या तुलनेत कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक बाबीबद्दल या महिन्यात तुमच्या नफाघराचा अधिपती शनी 28 नोव्हेंबरपर्यंत तुमच्या पहिल्या भावात वक्री आहे. जरी ही परिस्थिती सर्वसाधारणपणे चांगली नसली तरी तुमच्या नफाघराचा अधिपती शनी गुरुच्या प्रभावाखाली आहे. धनाचा कारक आणि तुमच्या लग्न आणि कर्मघराचा अधिपती गुरु तुमच्या नफाघरावर दृष्टिक्षेप करत आहे, ज्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात चांगला नफा मिळू शकतो. याचा अर्थ असा की तुमचे काम यशस्वी होईल आणि तुम्हाला चांगला नफा मिळू शकाल. जरी तुम्हाला वेळोवेळी किरकोळ अडचणी आल्या तरी तुम्ही काही प्रमाणात यश आणि नफा मिळू शकाल. त्याचप्रमाणे धनघराचा अधिपती मंगळ शनीच्या समान स्थितीत आहे. याचा अर्थ असा की थोडेसे अतिरिक्त प्रयत्न करून तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि तुम्ही आधीच वाचवलेले पैसे देखील सुरक्षित ठेवू शकाल. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की नोव्हेंबर 2025 महिना तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले आर्थिक परिणाम देऊ शकतो. नोव्हेंबर मासिक राशीफल 2025 नुसार नोव्हेंबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम देईल अशी अपेक्षा आहे. जरी तुम्हाला पहिल्या घरात शनीचे भ्रमण सुरू असले आणि दीर्घकाळ चालू राहिले तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना तुलनेने अनुकूल राहील. मागील महिन्याच्या तुलनेत तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी गुरु या महिन्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम देईल. 5व्या घरात उच्च स्थानावर असलेले गुरु केवळ सकारात्मक परिणाम देण्याचा विचार करत नाही, तर तुमच्या पहिल्या घराकडे म्हणजे लग्नाचं किंवा राशीकडे देखील पाहत आहे. हे सूचित करते की तुम्हाला भूतकाळातील समस्यापासून आराम मिळू शकेल आणि योग्य आहार आणि जीवनशैलीसह या महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणत्याही नवीन समस्या येण्याची शक्यता नाही. आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य 16 नोव्हेंबरपर्यंत कमकुवत स्थितीत आहे, म्हणून तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहणे किंवा सतर्क राहणे शहाणपणाचे ठरेल. परंतु असे असूनही कोणत्याही मोठ्या समस्या येण्याची शक्यता नाही. म्हणूनच या महिन्यात तुम्ही तुमचे आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे उपभोगू शकाल. नोव्हेंबरमध्ये तुमच्या प्रेम जीवनाबाबत तुमच्या 5व्या घरात अधिष्ठित देवता गुरुग्रह उच्चस्थानी असेल आणि अनुकूल परिणाम देईल. 11 नोव्हेंबरपासून गुरुग्रह प्रतिगामी होईल, ज्यामुळे तुमच्या प्रेम जीवनात जास्त विचार करणे योग्य नाही. भावनिक संबंध भावनाद्वारे उत्तम प्रकारे हाताळले जातात. अतिविचार केल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर
प्रेमात शुद्धतेची भावना ठेवा. एकमेकांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एकमेकांच्या भावनांचा आदर करा. असे केल्याने सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवसाय संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना सामान्यतः अनुकूल असू शकतो, तर वैवाहिक जीवनाशी संबंधित बाबीमध्ये मिश्र परिणाम दिसू शकतात. तुमच्या 7व्या घराचा अधिपती बुध 23 नोव्हेंबरपर्यंत मंगळासोबत आहे, त्यामुळे कधीकधी वाद होण्याची शक्यता असते. 7व्या घरावर शनीची सतत नजर राहिल्याने किरकोळ समस्या येण्याची शक्यता असते. उच्च गुरूच्या प्रभावामुळे तसेच 2 नोव्हेंबरनंतर शुक्राच्या अनुकूल संक्रमणामुळे तुमचे वैवाहिक जीवन संतुलित गतीने पुढे जाईल. याचा अर्थ असा की हा महिना वैवाहिक सुखासाठी चांगला असू शकतो किंवा नसू शकतो, परंतु तो वाईटही नसेल. काळजीपूर्वक वर्तन करून तुम्ही वैवाहिक आनंद टिकवून ठेवू शकाल. नोव्हेंबर मासिक राशीफल 2025 नुसार या महिन्यात तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये सामान्यतः सरासरी परिणाम मिळण्याची शक्यता आहे. 2ऱ्या घराचा स्वामी मंगळ या महिन्यात स्वतःच्या राशीत भाग्यस्थानात असेल. जरी भाग्यस्थानात मंगळ चांगला मानला जात नाही, म्हणजे भाग्यस्थानात त्याचे भ्रमण अनुकूल मानले जात नाही, परंतु बृहस्पतीच्या प्रभावामुळे मंगळ तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये कसा तरी सकारात्मक परिणाम देईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढू शकाल. परिणामी तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या तुमच्याबद्दल सकारात्मक वाटेल. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात सूर्याच्या दृष्टीच्या प्रभावामुळे काही परिस्थिती उद्भवू शकतात, जिथे कुटुंबातील सदस्यांचा अहंकार दुखावला जाऊ शकतो. महिन्याच्या 2ऱ्या 6 महिन्यात हा नकारात्मक प्रभाव कमी होईल आणि तुमचे कौटुंबिक जीवन सामान्यतः समाधानकारक राहील. या महिन्यात भावंडाशी संबंध सरासरी राहू शकतात. घरगुती बाबीमध्ये परिणामी सरासरी किंवा सरासरीपेक्षा किंचित चांगले असू शकतात. 4थ्या घराचा स्वामी बुध मंगळासोबत असेल. विशेषतः तो 23 नोव्हेंबरपर्यंत मंगळासोबत राहील आणि मंगळ तुमच्या 4थ्या घरावरही दृष्टी ठेवत आहे. या दोन्ही परिस्थितीत तुमच्या घरगुती जीवनात किरकोळ समस्या दर्शवतात, परंतु तुमच्या लग्नाचं किंवा राशीचा स्वामी बृहस्पती 23 नोव्हेंबरपर्यंत केवळ मंगळावरच नव्हे, तर तुमच्या 4थ्या घराचा स्वामी बुधावरही दृष्टी ठेवून उच्च स्थानावर आहे. या सर्व परिस्थिती सूचित करतात की तुमच्या घरगुती जीवनात कधीकधी किरकोळ समस्या उद्भवू शकतात, परंतु त्या जास्त काळ टिकणार नाहीत. कसा तरी तुम्ही या समस्यावर मात कराल आणि तुमचे कौटुंबिक जीवन टिकवून ठेवाल. उपाय आहे, शिस्तबद्ध दैनंदिन दिनचर्या ठेवा आणि नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करा. गणपती अथर्वशीर्षाचे नियमित पठण करावे. वडाच्या झाडाच्या मुळांना गोड दूध अर्पण करावे. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर आस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.